आज आपण गोट कसा घालायचा ते बघू शकता. मी इथं गोट घालून घेतलेला आहे आणि तुम्ही पाठीमागच्या गळ्याचा आकार बघू शकता. एकदम गोल आलेला आहे. गोल गळ्यामध्ये कुठंही पायपिंग आहे ती आपली पलटी झालेली नाही. एकदम एक लाईनमध्ये सरळ असा एकसारखा आपला इथं गोट घालून तयार झालेला आहे. आणि मेन म्हणजे आपण क्रॉसपट्टी न काढता सरळ पट्टीपासून हा एकदम परफेक्ट असा गोट तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपला गोट तयार झालेला आहे एकदम फिनिशिंग सहित. तर ब्लाऊज जर व्यवस्थित हवा असेल, तर पायपिंग जर व्यवस्थित असेल, तर ब्लाऊज आपला एकदम व्यवस्थित दिसतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, यामध्ये तुम्हाला परफेक्ट माहिती मिळेल. स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण चौकोनी पट्टीपासून सुंदर असं गोट घालणार आहोत, म्हणजे पायपिंग बनवणार आहोत. क्रॉसपट्टी नसली तरीही आपण ह्याच पट्टीपासून व्यवस्थित असं पायपिंग बनवू शकतो. तेही अजिबात गोट पलटणार नाही. काय होतं, पायपिंग केल्यानंतर गोट जो असतो तो आपला बरोबर येत नाही आणि पलटतो. ती पट्टी जी असते ती पलटी होते, त्यामुळे ते बाहेरच्या बाजूने येते. मग हात शिलाई करावी लागते. आता आपण अशा पद्धतीनं गोट घातल्यास अजिबात आपली पट्टीही पलटणार नाही. हात शिलाई करण्याची गरज नाही आणि गोटही एकदम गोल येतो, व्यवस्थित येतो. ब्लाऊज आपला गोट व्यवस्थित असेल तर ब्लाऊज आपला फिनिशिंगला एकदम व्यवस्थित दिसतो. ते कसं करायचं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता बघा, इथं मी हा ब्लाऊज घेतलेला. हा ब्लाऊज जो आहे तो 2 टक्सचा आहे. त्याचा व्हिडिओही मी चॅनलवरती अपलोड करणार आहे, तोही तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता बघा काय करायचं आहे, आपण 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे. 1 इंचाची पट्टी कट केलेली आहे आणि पाव इंचाचं मार्जिन ठेवून त्याला फोल्ड करून घेतलेलं आहे. मग ही पट्टी अशी डबल फोल्ड थोडीशी करायची आहे आणि इकडच्या साईडला, ज्या साईडला आपण हुक लावणार आहोत ना, त्या साईडपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि बघा पाव इंचाचं फक्त मार्जिन ठेवून आपल्याला ब्लाऊजला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. आता आपण व्यवस्थित असं जसा गळ्याचा आकार आहे आपण तसंच पट्टी तयार लावत जायचं आहे. आता पट्टीही ओढायची नाही आणि ब्लाऊजचा कपडाही ओढायचा नाही. ज्या वेळेस आपण पट्टी पलटून गोट तयार करू त्यावेळेस आपल्याला पट्टी ओढायची असते. आता सध्याला आपण ओढायची, पण एवढंही जोरात खेचायचं नाही अजिबात. दोन्ही कपडे एकमेकावरती ठेवून शिलाई करायची आहे. खालचाही कपडा आलाय का तो बघायचा आहे. थोडंसं कपडा ठेवायचं आहे आपल्याला इथं आणि इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आता बघा दोन्ही साईडला आपलं शिलाई व्यवस्थित झालेली आहे का ते बघून घ्यायचं आहे. म्हणजे बाहेरच्या बाजूने आपलं शिलाई इतर कपडामध्ये व्यवस्थित आहे का बघायचं आहे. तर त्यानंतर आपण कट लावून घ्यायचे आहेत अर्धा इंचाच्या अंतरावरती, 1 इंचाच्या अंतरावरती. हे कट लावल्यामुळे जो कपडा जो असतो तो पलटण्यास मदत होते आणि गोटही आपला पलटी होत नाही. जे शिलाई मार्जिन आहे त्याच्या आतल्या बाजूलाच कट मारायचा आहे आपल्याला.
बघा आता कट मारून व्यवस्थित घेतलेला आहे आपण. आता थोडंसं नकानं असं आपल्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे आपलं हा कपडा जो आहे तो व्यवस्थित पलटण्यास मदत होते. त्यामुळे काय करायचं आहे, नकाने असं आपल्याला पूर्ण साईडनी प्रेस करत जायचं आहे. आपण प्रेस करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला गोट घालायला सुरुवात करायची आहे. हा जो भाग आहे तो आतमध्ये आला पाहिजे. बघा आतला हा आता सुई आतमध्ये ठेवायची आहे आपल्याला. सुई अजिबात उचलायची नाही पूर्ण पायपिंग होईपर्यंत. ज्यावेळेस आपण भाग असा सरळ करू त्यावेळेस सुई आतमध्ये ठेवायची आणि मग एका हाताने कपडा आपल्याला असा करून घ्यायचा आहे आणि एकसारखा गोट घालताना असं नकाने प्रेस करायचं आहे. त्या खात्यामध्ये शिलाई मारायची आहे, म्हणजे गोट एकदम व्यवस्थित येतो, गोल गोटला आकार येतो आपल्या. अशा पद्धतीनं ह्या हाताने कपडा आपला आतमध्ये घालायचा आणि इकडच्या हाताने तो कपडा ह्यामध्ये पॅक करायचा आहे. आता आपल्याला गोटची जी पट्टी आहे ती ओढून लावायची आहे, म्हणजे जो गोट आहे तो आपला पलटी होणार नाही आणि गोट व्यवस्थित येण्यास मदत होते. त्यामुळे आता आपल्याला गोटची पट्टी पलटी म्हणजे ओढायची आहे. बघा अशा पद्धतीनं ओढल्यानंतर ऑटोमॅटिक ते पायपिंगचं तयार होतं. आता गळा जर गोल आहे ना आपला, तर आता आपण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे कोण्यावरती. जास्त तर इथं कोपऱ्यावरतीच गोट पलटत असतं, त्यामुळे इथं व्यवस्थित असं
बघा आता अशा पद्धतीने आपली एकदम पायपिंग छान आहे. तुम्ही आतल्या बाजूने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं दाखवते. अजिबात आतल्या बाजूने कपडा बाहेर आलेला नाही. व्यवस्थित असं आपलं पायपिंग तयार झालेलं आहे. आता पायपिंग ही दाखवते मी तुम्हाला. बघा आणखीन एक वेळेस आपण नकानं प्रेस करायचं आहे. किती छान असं आपलं परफेक्ट असं पायपिंग आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. अजिबात कुठंच आपला ब्लाऊज जो आहे तो गोट आपला पलटी झालेला नाही आहे. बघू शकता तुम्ही. पूर्ण ब्लाऊजला आपलं फिनिशिंग सहित एकदम व्यवस्थित असं तेही एकदम सरळ पट्टीने लावलेलं आहे. आपण क्रॉस पट्टी काढलेली नाही, काय नाही. फक्त 1 इंचाची पट्टी घ्यायची आहे. पाव इंच मार्जिन करून पट्टी लावल्याच्या नंतर कट मारायचे आहेत आणि गोट घालताना पट्टी ओढायची आहे. अगोदर नाही, ज्यावेळेस आपण पायपिंग तयार करू त्यावेळेस आपल्याला पट्टी ओढत ओढत ही पायपिंग तयार करायची आहे. त्यामुळे अशी परफेक्ट अशी आपली पायपिंग तयार होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखीन जर काय तुमचे ब्लाऊज संबंधीचे प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता. चॅनलला जर माझ्या तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.